नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आता एक वेगळ्या पद्धतीने हा विषयाकडे पाहू. या न्यायाधीशांचं ज्यांच्या घरामध्ये रोख रक्कम खूप मोठ्या प्रमाणात सापडली असं म्हणतात, त्याबद्दल. कारण अचानक असं म्हणायला लागलेत, म्हणजे पहिल्यांदा खूप मोठी रक्कम सापडली अशी बातमी आली. त्या सगळ्या बातम्या छापून आल्या. त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने त्या न्यायाधीशांची बदली करून टाकली. पण यशवंत वर्मांची. पण नंतर दुसऱ्याच दिवशी त्या एजन्सीज असं म्हणायला लागल्या, की नाही, काही काय सापडली नाही. आता पहिले असं म्हटलं होतं, काही जण म्हटले ₹50 कोटी सापडले. नंतर काय म्हटले, की नाही ₹15 कोटी सापडले. पण माझ्या मनामध्ये एक वेगळा पद्धतीने याचा विचार आला आणि मी एका नोटेचं वजन करून पाहिलं. आपल्याकडे काय फार नोटा नसतात. त्यामुळे एका नोटेचं मी वजन करून पाहिलं. त्या एका नोटेचं वजन भरलं 1 ग्रॅम 47 मिलीग्रॅम. आता 1 ग्रॅम 47 मिलीग्रॅम हे अ, एका नोटेचं वजन भरलं. जर ₹15 कोटी असतील त्यांच्याकडे सापडलेले, तर ₹15 कोटी याचा अर्थ 3,00,000 नोटा, बरोबर? 3,00,000 नोटा आणि 100-100चं जर बंडल धरलं, तर 3,000 बंडलं असतील. आता 100चं एका बंडलचं वजन हे 147 ग्रॅम भरतं. एक बंडल जर असेल तर आणि 3,000 बंडल जर असतील, तर 3,000 बंडलांचं वजन एकूण भरतं 441 किलो. 441 किलो इतक्या नोटा त्यांच्याकडे होत्या. म्हणजे 441 किलो म्हणजे ₹15 कोटी. मग ₹1 कोटी म्हणजे असं आपण म्हणू, की 29 किलो 400 ग्रॅम हे त्याचं वजन भरलं. आता काही जणांच्या म्हणण्यानुसार ₹50 कोटी होते. आता ₹50 कोटी जर असतील, तर या एकूण नोटांचं वजन होतं 1470 किलो. म्हणजे मी फक्त नोटा म्हणतोय बरं का. त्याला समजा रबर बँड वगैरे लावलेला असेल, त्या रबर बँडनी त्याचं वजन वाढलं असेल, तर ते वेगळं. नुसत्या नोटा जर असतील ₹50 कोटी, तर त्याचं वजन होतं 1470 किलो. आता 441 किलो असो 15 कोटी किंवा 1470 किलो असो 50 कोटी. हे असे काही सहज हातात उचलून आणले आणि नेले असं तर होऊ शकत नाही ना त्यातलं. किंवा हे एकाच दिवसामध्ये आले असंही नाही. हे खूप काही दिवसांमध्ये आले असतील. त्याच्यातला थोडासा भार हलका झाला असेल म्हणून अचानक सगळेजण म्हणायला लागले असतील, की "नाही, काही नाही छापल्या, काही सापडल्या नाहीत, जप्त नाही झाल्या" वगैरे, वगैरे. पण जर ह्या हायकोर्टाच्या न्यायाधीश राहत असलेल्या हाय सिक्युरिटी एरियामध्ये जाऊन 2 किंवा 3 महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज काढलं, तर हे 441 किलो किंवा 1470 किलो हे कसे थोडे, थोडे, थोडे जमा होत गेले? कोणी ते वजन वाढवत नेलं? हे बघायला मिळेल ना त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये. आणि मग या हाय सिक्युरिटी एरियामधलं हे सीसीटीव्ही फुटेज शोधून काढायलाच पाहिजे की नाही? आता ते एन्फोर्समेंट डायरेक्टरेट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे कुठे गेलेत? कारण यांनाही याच न्याय व्यवस्थेसमोर यावं लागतं म्हणून ते गप्प बसलेत. कशासाठी हे संरक्षण दिलं जातंय आणि अचानक पहिल्यांदा फोटोसकट बातम्या आल्या, नोटा जप्त झाल्या म्हणून आणि आता मात्र नोटा नाही जप्त झाल्या, नोटा सापडल्याच नाही असं म्हणायला लागले सगळेजण. बरं, ज्या न्यायाधीशांवरती नोटा सापडल्याच्या बातम्या आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा महाअभियोग रचायला पाहिजे होता. त्यांना अटक करायला पाहिजे होती, त्यांची चौकशी व्हायला हवी होती, त्यांना बडतर्फ करायला पाहिजे होतं. त्याऐवजी त्यांना त्यांचं गोडाऊन हलवण्याची परवानगी दिली, दिल्लीहून अलाहाबाद हायकोर्टाकडे. ही कुठली पद्धत आहे? त्यामुळे या न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या परिसरामधलं 3 महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलं पाहिजे आणि ते जप्त करून हे 441 किलो किंवा 1470 किलो हे कोण-कोण वाढवत गेलं, कधी-कधी वाढवत गेलं आणि त्या केसेसचे निकाल काय लावले गेले, हे सगळं शोधलं पाहिजे खरं तर. तरच ही न्यायव्यवस्था अत्यंत पारदर्शक आणि प्रामाणिक होईल. एकाला अशी जरब घडलीच पाहिजे. तर बाकीच्यांना याच्यावरून हे अद्दल बसेल आणि हे समजेल, की त्यांचं कर्तव्य हे संविधानाचं संरक्षण करण्याचं आहे. गोरगरिबापर्यंत न्याय पोहोचवण्याचं आहे. न्यायाचा गळा घोटण्याचं काम त्यांचं नाही आहे. हे समजायलाच हवं आणि म्हणून ही आता सर्वांनी मागणी करायला पाहिजे, की हे 3 महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज पब्लिक करा, जाहीर करा.
की हे आलं कसं वजन तिथं इतकं, आणि तरच या न्यायव्यवस्थेवरती काहीतरी थोडाफार नैतिक अंकुश बसू शकेल. अन्यथा हे जे कोण न्यायाधीश होते, यशवंत वर्मा यांनी या देशातल्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवरचा विश्वास पूर्णतः उडवण्याचं काम केलेलं आहे. आणि हे त्याच्या आधीच्या भागामध्ये मी जे इतर न्यायाधीशांची नावं सांगितली, बलात्काराच्या केसेसबद्दलची, ज्या मनुस्मृतीच्या मनोवृत्तीने ज्या पद्धतीने त्यांनी त्या निकालांकडे पाहिलं, लाज वाटावी अशा पद्धतीची ही गोष्ट झालेली आहे. आणि म्हणून खरोखर नागरिकांनी ही मागणी करणं गरजेचं आहे. विरोधी पक्षांनी ही मागणी करणं गरजेचं आहे. संसदेमध्ये तर चांगल्या ताकदीने आहेत, 240च्या आसपास आहेत, की 3 महिन्याचं सीसीटीव्ही फुटेज जप्त करा आणि ते पब्लिक डोमेनमध्ये खुलं करा. लोकांनाही बघू द्या, की कोणत्या तारखेला किती वजन आलं, कोणकोणत्या तारखांना किती वजन वाढत गेलं आणि त्याच्यानंतरच्या तारखांना कोर्टामध्ये कशा पद्धतीने निकाल दिले गेले, हे समजायलाच हवं. आणि ही आपल्या सर्वांची मागणी असायला हवी. ही तुमचीही मागणी आहे का? हे तुमची मागणी असेल तर सांगा मला. कॉमेंट करून सांगा, की तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल. ही खूप गरजेचं आहे. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी याला लाईक करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.